गाइज वेलकम बैक टू माय यूट्यूब चॅनल। तर आज मी करणार आहे वांग्याची भाजी आणि आज स्वयंपाक करणार आहे मी। तर त्यासाठी मी पहिले शेंगदाणे फ्राय करून घेते आणि इथे वांगे कट करून घेते आणि आज मी बनवणार आहे वांग्याची भाजी। तर बघूया कशी मी बनवते। तर पुढे कंटिन्यू रहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि लाईक शेअर सबस्क्राइब नक्की करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका। भेटूया पुढे। तर इथं मी वांगे कट करून घेतले। वांग्याचं वरचं जे शेंड असतो तो कट केला आणि वांग्याचे 4 फोड करून घेतले आणि त्यानंतर मी त्याच्यामध्ये बघितलं किडकं आहे की नाही, मग ते मी पाण्यात ठेवले कारण की वांगे काळे पडतात म्हणून मी पाण्यात ठेवले होते। तर मी इथं वांगे कट करून पाण्यात ठेवले कारण की ते वांगे काळे पडू नये म्हणून पाण्यात ठेवलेत आणि त्यानंतर मी करते मसाल्याची तयारी। तर बघूया पुढे। तर इथं मी लसूण सोलून घेते, वांग्यामध्ये टाकायला इथं लसूण सोलतीये मी। तर इथं मी मसाल्यासाठी शेंगदाणे मिरची कोथिंबीर जिरं आणि मीठ टाकून घेतलंय आणि आता मी मिक्सरमध्ये वाटून घेते आणि लसूण पण टाकलाय ह्याच्यामध्ये। आता मी मिक्सरला वाटून घेते। तर बघूया पुढे। तरी मी इथं वाटलंय तर ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून अजून वाटून घेते। तर इथं मी पाणी वरती ह्यात थोडंसं त्यानंतर मी वाटून घेते। तर इथं वांग्यामध्ये मम्मी मसाला भरतीये। मग सगळा मसाला भरून झाल्यानंतर मी टाकणार ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये मी आता तेल टाकले आणि त्यानंतर मी टाकणार आहे जिरं। थोडंसं तेल तापल्यावरती आणि इथं मम्मी टाकते मसाला। तर ते मसाल्यात भरतीये सगळे वांगे, तुम्ही बघू शकता कशी मसाले भरतीये ती। मसाला भरून झाला आणि तर मम्मी टाकते वांग तेलामध्ये तडतडून ठेवलंय तरी ते सगळं टाकलंय। तर इथं वांग लाल झालेलं आहे तर त्याच्यामध्ये मी आता हा मसाला टाकणार आहे। जो वांग्याला जो मसाला वाटला होता त्यातला तो त्यात पाणी ओतून मी मसाला टाकणार आहे सगळा। तो पातळ कालवण करायसाठी मी त्याच्यामध्ये मसाला टाकलाय आणि मग झाकून ठेवणार आहे शिजण्यासाठी झाकून ठेवणार आहे मी आता 10 मिनिटासाठी। त्यानंतर मी बघूया पुढे। तर गाईज इथं चालली आहे भाकरीची तयारी। तिथं मम्मी पीठ मळते आणि तिथं मी भाजी केली आहे ती स्लो गॅसवरती ठेवली आहे बनवायला। तर बघू शकता तुम्ही इथं स्लो गॅसवरती आणि इथं मम्मी भाकरी बनवते। गाऊनवाली मम्मी इथं भाकरी बनवते, पीठ मळते त्यानंतर भाकरी बनवते। तर बघूया पुढे। आणि इथं वांग्याची भाजी उकळतीये मस्त, अजून तर शिजली नाही, उकळी तर आली आहे। तर बघूया पुढे शिजल्यावरती तुम्हाला मी नक्की दाखवाल। आणि इथं मम्मीची चालली आहे भाकरीची तयारी, भाकरी थापायला घेतली आहे। आता मम्मी भाकरी थापणार, 2 भाकरी थापणार आणि त्यानंतर मग आम्ही जेवणार। कशी थापतीये बघा गाऊनवाली मम्मी, मम्मीचं नवीन नाव गाऊनवाली मम्मी। तर बघूया कशी थापतीये बघा, गोल एकदम मस्त गोल झाली भाकरी, कशी थापतीये। माझ्यापेक्षा चांगली गोल झाली आणि मोठी झाली, पातळ अशी भाकरी केली आहे मम्मीने। आणि आता टाकणार गॅसवरती। तापलाय का तवा? टाक आता भाकरी। बघा कशी टाकते मम्मी भाकरी। इथं दुसऱ्या भाकरीची तयारी। तर गाईज इथं 3 भाकरी झाल्यात आणि भाजी पण झाली आहे आणि 3 भाकरी केल्यात, 1 भाकरी राहिली आहे फक्त टाकायची। त्यानंतर ती भाकरी झाल्यावरती आम्ही जेवण करणार आहे। तर बघूया, ब्लॉग कंटिन्यू पहा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा। मग काय बोलत जा, तू बोलता येत नाही का? भाकरी कशी फुगली बघा आणि मम्मीला म्हणले तू बोल तर मम्मी हसतीये। तर भाकरी फुगली अशी मस्त आणि काय शार्दूल तुझं काय? तर गाईज इथं भाजी झालेली तुम्ही बघू शकता। तर इथं मम्मी फोनवरती बोलते बहिणी बरं आणि आत्ताशी वाजलेत 9। तर आम्ही आता लगेच जेवणार आहे, थोडा वेळ टाइमपास करणार आहे आणि त्यानंतर आम्ही जेवणार आहे। तर बघूया पुढं। गाईज वांग्याची भाजी झाली, तुम्ही बघू शकता किती भारी अशी झाली आहे। तर मी आता जेवून घेते, भेटूया आपण उद्याच्या व्लॉगमध्ये, बाय। तर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।
आणि लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका. भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.